रामकृष्ण हरी. मरणाचे अनेक प्रकार आहेत. कधीकधी अनिच्छेने येणारं मरण, वार्धक्यामध्ये येणारं मरण, बालमृत्यू, तारुण्यातलं मरण, बरेच प्रकार आपल्याला माहीत आहेत. पण आता हे पुन्हा इच्छा मरण. भारतामध्ये ही पहिलीच घटना आहे की इच्छा मरण म्हणून हरीश राणाची सुटका होते. तसं पाहिलं तर हरीश राणा हा उमदा तरुण आहे, देखणा, आईवडिलांचा लाडका. नेमकं काय घडलं त्याच्या बाबतीत? तर ज्यावेळेला त्यांनी त्याची डिग्री पूर्ण केली आणि रक्षाबंधनाचा दिवस होता, त्या दिवशी तो उंच इमारतीवरती आपल्या बहिणीबरोबर फोनवरती बोलत होता आणि बोलता बोलता तो सतत म्हणायचा, मी उंच इमारती बांधीन, मी असं करीन. मी भरपूर इच्छा आकांक्षा घेऊन जो त्या इमारतीवर उभा होता, तिथून तो सगळी स्वप्न घेऊन खाली कोसळला. सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला. तेव्हापासून हा जो म्हणायचा मी बॉडी बिल्डर होणार आहे, शरीर धड तेच होतं, पण विस्मरण झालं, कोमामध्ये गेला आणि 13 वर्ष मृत्यूशी झुंज देत होता. आईवडिलांची तरी काय चूक आहे? वडील चांगल्या विचाराचे आहेत, आई पण किती चांगले विचार आहेत. ज्यावेळेला सुरुवात होती की बाबा यातून तो बाहेर कसा पडेल, म्हणून आईवडिलांनी स्वतःकडची संपत्ती विकली आणि भरमसाठ खर्च त्याच्यासाठी केला, जे आईवडील आपल्या मुलासाठी करत असतात. दैवयोगानं त्यांना यश नाही भेटलं, पण 13 वर्ष हा पोटचा गोळा ते नुसतं त्याच्याकडं बघून दिवस काढत होते. बघा, जगामध्ये कितीतरी वेळा आई कशी असावी, वडील कसे असावेत हे आपण साहित्यामध्ये वाचतो, पण ज्यावेळेला अशा घटना घडतात तिथं मात्र प्रॅक्टिकली समजतं आईवडील कशा असतात. अहो, या आईवडिलांनीच 13 वर्ष त्याची सकाळ संध्याकाळ दुपार नव्हे 24 तास सेवा केली. असं कोण करणार आहे कुणासाठी जगामध्ये? हे सुद्धा किती मोठं उदाहरण आहे. आपल्याला वाटतं की बाबा त्यांनी इच्छामरण मागितलं त्याच्यासाठी. आईचं वय आज 60 वर्ष आहे, वडिलांचं वय 65 वर्ष आहे. आता यांच्याकडं पण पाहिलं तर हे वार्धक्यामध्ये जवळजवळ पोचलेले आहेत. उद्या यांनाही एखादा त्रास झाला तर त्या मुलाची जबाबदारी कोण घेणार किंवा कोण करणार, असे प्रश्न आहेत. दुसरी गोष्ट की किती दिवस एक आशेचा किरण असेल, 1-2 वर्ष डॉक्टरांनी सांगितलंही असेल किंवा कदाचित प्रकृतीमध्ये सुधारणा झाली तर तो कोमामधनं बाहेर पण येऊ शकतो. अशी छोटी मोठी उदाहरणं घडलेली आहेत. पण तो आशेचा किरण घेऊन ही मंडळी जगत होती. जगता जगता म्हातारी झाली आणि मग आता हे म्हातारपणात ही सेवा करणं अशक्य गोष्ट आहे. आणि किती दिवस त्या तरी शरीराला, हरीशच्या शरीराला किती दिवस त्रास द्यायचा. आणि मग गाझियाबाद हायकोर्टानं निर्णय दिला, इच्छा मरणासाठी परवानगी दिली. इथं एक पर्व संपलं, आता दुसरं पर्व उद्यापासून चालू होईल. आईला प्रत्येक क्षणाला वाटेल, जिथं तो हरीश राणा झोपायचा त्या प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ठिकाणी तिचा श्वास अडकलेला आहे. वात्सल्य आहे आईला. इच्छामरण मुलाला मिळालं, त्यातून त्याची सुटका झाली, एवढी भावना फक्त तिची आहे. पण तिची आता काही दिवसानंतर अशी भावना होऊन जाईल की माझं बाळ, माझा बछडा मला नुसता दिसत तरी होता, पण आता मात्र तो मातीच्या आड गेला, आता मला तो कधीच दिसणार नाही. वडिलांची पण तीच भावना असेल. इकडून तिकडून आलो तरी कुठंतरी दिसायचा, आता दिसणार नाही. आणि हे हिंदू
गाझियाबाद झालं काही, महाराष्ट्र झाला काय, बिहार झालं काही, गुजरात झालं काय, हे सगळे हिंदू धर्मातले संस्कार आहेत. आपलं सगळं धर्म गीतेवर चालतो आणि गीता माणसाला जगायला शिकवते आणि मरायचं कसं हे सुद्धा भागवत शिकवत असतं. अशाच पद्धतीनं आता हा मुलगा बेचिराग जाईल, काळाच्या पडद्याआड गेला म्हटलं तरी चालेल, पण उद्यासाठी येणारा आईवडिलांसाठी किती दिवस किचकट असेल. म्हणून त्यांना बाहेर खेळून हसून असता इकडं तिकडं तरी एवढ्या आठवणी झाल्या नसत्या, पण आज प्रत्येक क्षणाला आठवणीत त्यांना दिवस घालवावा लागेल. अशी कितीतरी ठिकाणी मतिमंद मुलं असतात. समाज त्यांना दूर करतो, कुटुंबातली लोकंसुद्धा दूर करतात, पण आई वडील मात्र चांगल्या मुलांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण मतिमंद मुलाकडं आईवडिलांचा ओढा जास्त असतो. त्याला कुणीतरी फसवल, कुणीतरी मारल, कुणीतरी त्याला उपाशी ठेवल. अशा आई वडील आहेत. ह्या आईवडिलांचा सुद्धा आदर्श भारतभर जेवढं इच्छामरण आहे तेवढाच आपल्याला प्रकर्षानं जाणवतो, किंवा आईवडील काय आहेत हे मात्र ह्या घटनेतून नक्की समजतील. मित्रांनो, तसं पाहिलं तर हरीश राणाची अनेक स्वप्न होती की मी बॉडी बिल्डर होणार, मी उत्कृष्ट इंजिनियर होणार. ती सगळी स्वप्न त्याची धुळीला मिळाली, पण त्याला ते माहीत नव्हतं. त्याची स्वप्न जी कोमेजून गेली, चुरगळून गेली, ते त्याला माहीत नव्हतं. पण आईवडिलांना मात्र ती स्वप्न रोज दिसत होती की बाळ चांगला झाला असता तर कदाचित एखाद दुसरं स्वप्न तरी त्याचं पूर्ण झालं असतं. सांगायचा मतीचा अर्थ हाच आहे की जन्म आणि मृत्यू याचा फेरा कुणाला चुकलेला नाही, पण परी त्याच्या वेगवेगळ्या असतात. वेगवेगळे अर्थ, वेगवेगळ्या घटना. मृत्यू आपल्यावरती काहीच येऊ देत नाही, तो कुठंतरी निमित्त घडत असतो. आता हे इच्छा मरणसुद्धा एक निमित्त आहे मेलेल्याच माणसाला परत मारण्यासाठी. मारायचं तर नाहीच आहे, फक्त त्याला जो त्रास होता, ज्याला नळीतून अन्नपुरवठा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवरती जो होता, ते सगळी सुविधा बंद केल्या आणि त्याची नॅचरल डेथच होणार आहे. लोकांच्यामध्ये खूप गैरसमज असतात की असं इंजेक्शन असं काही नसतं, फक्त नॅचरल डेथ त्याची होणार आहे. म्हणून परमेश्वराजवळ पूर्ण भारतवासियांच्याकडून किंवा भारतवासियांना बरोबर घेऊन एक प्रार्थना करते ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, श्रीकृष्णाच्या चरणी, की बाबा देवांनो, आजपर्यंत आईवडिलांनी खूप सहन केलं. हरीशनं सहन केलं का तो अनकॉन्शियस होता, त्याला काय माहीत नाही. पण आता इथून पुढचा त्याचं जे वैकुंठाचा प्रवास आहे, वैकुंठ गमनासाठी तो निघालेला आहे. आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आत्मा अमर आहे आणि त्या आत्म्याचा जो प्रवास चालू होतोय तो त्याचा सुखकर व्हावा. जे 13 वर्षामध्ये त्याला इतका भयंकर त्रास झाला, या त्रासातून त्याची मुक्तता व्हावी आणि त्याचे आईवडील त्यांना सॅल्यूट करूया. त्या आईवडिलांनासुद्धा एक प्रचंड शक्ती मिळावी आणि त्या शक्तीमधून त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी शांततेत जगावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. रामकृष्ण हरी.